कठोर बलात्कार आणि हत्या प्रकरण, सरकार कुटुंबाच्या पाठीशी, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही। पुणे जिल्ह्यातील भोर येथील चिमुरडी हत्या प्रकरणात राज्य सरकारने पीडित कुटुंबाला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे। कुटुंबाच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील नियुक्त केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। या प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्याने लक्ष दिले असून गृह विभागाच्या माध्यमातून आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून कुटुंबाच्या दुःखाबद्दल तीव्र सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे। ही वेदना कधीही भरून न निघणारी असूनही सरकार ठामपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे। झालेली घटना ही अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे, अतिशय खऱ्या अर्थानं वेदना देणारी आहे। मी समजू शकते की त्या कुटुंबाची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय मानसिकता असेल। एका चिमुकलीसोबत झालेला हा संबंध प्रकार हा खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणार आहे। मी सकाळपासून खरं तर तिथं संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। काही वेळापूर्वी माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर हे त्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या कुटुंबासोबत, पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी। शेवटी त्यांचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना या खऱ्या अर्थानं खूप मोठ्या आहेत आणि त्याचं कुठंही त्याची कुठली भरपाईही होऊ शकत नाही। फक्त इतकीच आहे की जो आरोपी आहे त्याला कडकातली कडक कारवाई होणं, फास्ट ट्रॅकमध्ये हे चालणं आणि त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणं आणि त्यांना आधार देणं आणि ते काम शासनाच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल। महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित शक्ती कायद्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले। केंद्र सरकारने केलेल्या अधिक कठोर कायदेशीर बदलांचा विचार करून उर्वरित तरतुदी समाविष्ट करत राज्य सरकार नव्याने शक्ती कायदा आणण्याच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले। महिला आणि मुलींवरील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।